नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट, जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी. जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. The theme for WHO this year is depression. Let's talk, and obviously continuing forward the theme, Siddhant Foundation, Thane Mental Hospital, and Thane Municipal Corporation has embarked upon a unique program to be organized on the 9th of April between 6 a.m. to 11 a.m. at Teenat Nake. And this is basically the theme given to it is Full Fakru, which is obviously symbolizes a butterfly. Let the butterfly fly, let it open up its vision, let it open up its dreams. Basically what we intend to do is that through various forms of walkathon or cyclothon or music and dance events and other events, we basically want people to come forward and accept, or maybe like admit the fact that depression is not something that you should hide it in the closet, but depression is something that you have to face, and definitely if you see it in a very positive manner, you can come out of it. Now, to come out of it, till you talk about it, people will not come forward, and neither will you come forward to help yourself. Depression, the slogan is that you need to help yourself first, and if at all you need help from others, then they will come to support you if you talk about it. So let me take a call to all the citizens of Thane to come forward to this event in great numbers and make it a success, because we intend to cater to and address an issue which is slowly becoming a worldwide phenomenon. Thank you. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टे नहीं हैं. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम यूपीआई को सपोर्ट करते हैं. मेरा देश मेरा देश मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. बॅरॉन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ. एथनिक मेन्सवेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. ॲड गुरु म्हणून ज्यांना ओळखलं जातं, इंग्लिश ही लँग्वेज ज्यांनी खऱ्या अर्थाने लोकप्रिय केली, इंट्रोड्यूस केली, ते ॲड गुरु भरत दाभोळकर आत्ता आपल्याबरोबर आहेत. सर, ठाण्यामध्ये स्वागत. आणि काय सांगाल, आज यश या विषयावर तुम्ही बोलत होतात, आणि तुम्ही बोलायला लागल्यानंतर सभागृहामधलं वातावरण एकदम लाईव्ह झालं. मी यश या विषयावर बोलतोच नाही, कारण मला काही माहितीच नाही. मी नेहमी म्हणतो की आमच्या एजन्सीमध्ये आम्ही नेहमी म्हणायचो की यशमध्ये तुम्ही किती आपला एजन्सीचा टर्नओव्हर वाढवायचा आहे आपण विचार करूया, आपण किती हसत राहायचं हा विचार करूया. तर ह्या विषयावर आम्ही कधी बोलताना मी नेहमी म्हणतो लोकांना की
आमचा हा नेहमी म्हणजे आमचं हे ब्रदवाक्य होतं की एन्जॉय युअर सेल्फ, गुड वर्क ऑटोमॅटिकली हॅपन्स. डोंट रन आफ्टर डुईंग गुड वर्क. इफ यू आर लाफिंग, इफ यू आर एन्जॉईंग वॉट यू आर डुईंग, आपोआप तुमचं चांगलं काम निघत राहतं. तर मला वाटतं की यश म्हणजे आनंदी राहणं, आणखीन हसणं, ह्याला मी यश समजतो. एक्झॅक्टली. साधारणपणे खूप वर्सटाईल असं तुमचा प्रवास राहिलेला आहे. म्हणजे तुम्ही 32 नाटकं लिहिलेली आहे आणि असंख्य ॲड्स तुम्ही बनवलेले आहे. अमूलला खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत लोकाभिमुख बनवण्याचं सगळ्यात मोठं काम जे असेल ते भरत दाभोळकरांच्या माध्यमातून झालेलं आहे. काय सांगाल अमूलविषयी, काय सांगाल? मी नेहमी म्हणतो की अमूलचं जे काही होतं पूर्वी, आता आहे आणि पुढे राहील, त्याला कारण आमच्या की माणसं जे लिहिणारी क्रिएटिव्ह माणसं आहेत ती नाही आहेत. त्याला 99% श्रेय त्याचं डॉक्टर कुरियन ह्या माणसाला जातं की त्याने आम्हाला बोलायला म्हणाले की आम्हाला मुंबईतल्या 400 एजन्सीजपैकी आम्ही कुणालाही घेऊ शकतो, तर आम्ही तुमची निवड केली आहे. मला जाहिरातीमधलं काही कळत नाही, तर मला काही दाखवू नका तुम्ही काय करताय, तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्या, आणखीन तुम्ही काय वाटेल ते करा. असा क्लायंट जगात कुठेही मिळत नाही तुम्हाला, कुठल्याही एजन्सीला. आता पण मी आपल्या भारतातल्याच नाही, जगामध्ये कुठेही असा क्लायंट नाही की जो म्हणतो आम्हाला दाखवू नका, तुम्ही करा काय वाटेल ते. म्हणजे आम्ही जी होल्डिंग करायचो मी, ती वर्षाअखेरी मी त्यांच्याकडे घेऊन जायचो अल्बम करून की मागच्या वर्षी आम्ही तुमच्यासाठी हे केलं, त्यांनी ते बघितलं नव्हतं. तर अमूल प्रसिद्ध व्हायचं किंवा अमूलला जे काही स्थान मिळालं त्याचं 99% श्रेय डॉक्टर कुरियनना जातं. आत्ता आपल्याबरोबर अनेक मंडळी आहेत जे बिझनेसमन आहेत आणि त्यांना देखील काही प्रश्न विचारायचे आहेत. काय सांगाल? नमस्कार भरत सर. नमस्कार भरत सर. मी पण रहिजा स्कूल ऑफ आर्टचा कमर्शियल आर्टिस्ट आहे, 80s पासआउट. मला तुमची एक ती खासियत जास्त आवडते की जी स्लोगन्स तुम्ही अमूलच्या ॲडमध्ये जे करता ते फार आवडतं. कारण कॉलेजला असताना मला तुमचं एक स्लोगन खूप भावलं. त्यावेळेस शहनशाह पिक्चर चालू होता, रिच टेस्ट से हम सबसे बाप लगते है. तर हे कसं, म्हणजे काय गिमिक आहे ह्या गोष्टीचं, मला जर त्याचं उलगडा कराल का? म्हणजे साधारणपणे ही ॲड असेल, ही 30 वर्षापूर्वीची ॲड असेल आणि आजही ती लोकांना आठवते. एक हा जो कंटेंट असतो हा येतो कसा काय? मला वाटतं की आपण जेव्हा काहीतरी थोडंसं ह्युमरस करतो, काहीतरी विनोदीतून, लोकांना फार लक्षात राहतं. म्हणजे मी लोकांना कधी जेव्हा कॉलेजमध्ये बोलतो तेव्हा म्हणतो की तुम्हाला सगळ्यात आवडलेल्या सध्याच्या 3 जाहिराती सांगा, तर त्यातल्या 3पैकी कमीत कमी 2 जाहिराती असतात की ज्यांनी तुम्हाला हसवलं आहे. तर मला वाटतं जाहिरातीमध्ये हा एक जरा खुसखुशीतपणा येणं किंवा लोकांना जरा असं हसवणं ह्याचं फार महत्त्व आहे. कारण तुम्ही फार सिरियस जाहिरात केली लोकांना लक्षात राहत नाही, ती तात्पुरती राहते लक्षात, पण त्यात तुमचा की लॉंग टर्म तुम्हाला आठवण असं त्यात काही नसतं. तर त्यात जरासं विनोद आला, जरासं काहीतरी पण म्हणजे आपल्या प्रॉडक्टशी संबंधित काहीतरी आलं तर ती लक्षात फार राहते असं मला वाटतं. एक्झॅक्टली. एखादा छोटासा कॅप्शन असतो, एखादी छोटीशी पंचलाईन असते, ते कायमस्वरूपी लोकांच्या लक्षात राहते. आणि रोज लोकसत्तामध्ये आम्ही जनरली कुठल्याही पेपरमध्ये ज्यावेळेस जाहिरात बघतो त्यावेळेस समोर ती जाहिरात छोटी असते पण इम्पॅक्ट जबरदस्त असतो. नमस्कार, ॲडव्होकेट प्रशांत सावंत बोलतो आहे. सर, हे जाहिरात करताना काही कॅचलाईन्स तुम्ही टाकत असं सांप्रत किंवा त्या परिस्थितीवरती एखादी राजकीय परिस्थिती असते किंवा न्यूजमध्ये आलेली व्यक्ती असते, तर हे करत असताना आपल्याला कायदेशीररित्या काही बंधनं जाणवतात का? तुम्ही म्हणते की आम्हाला डॉक्टर कुरियनने आम्हाला कंप्लीट फ्रीडम दिली होती की तुम्ही काय वाटेल ते करा. तर जेव्हा तुम्हाला क्लायंट सांगतो काय वाटेल ते करा तेव्हा तुमची रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. पण आपण जेव्हा क्लायंट अप्रूव्ह करतो काही, मग आपली रिस्पॉन्सिबिलिटी शेअर होते की बा तुम्ही पण बघितलं होतं, तुम्हाला काही ह्याच्यात वावगं वाटलं नाही. पण जेव्हा तो माणूस म्हणतो की तुम्ही कराल ते वाटेल ते करा, मी बघत पण नाही आहे, तेव्हा आपली रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. तेव्हा आमचं एक नेहमी असं असायचं की आपण कुठल्याही पक्षाची बाजू घ्यायची नाही. आपण सगळ्यांवरती आपण एक थोडीशी म्हणजे उपहासकारकपणा काहीतरी आपण एक टीका अशी नाही पण एक मेसेज करायचा, पण कुठल्याही पक्षाची बाजू घेऊन नाही करायची. म्हणजे आपण काँग्रेसविषयी बोलतो आहोत किंवा शिवसेनेविषयी बोलतो आहोत किंवा आणखीन काही BJP असं आम्ही करायचं नाही. जो काही टॉपिकल तेव्हा विषय असेल त्यावर आम्ही आपलं एक म्हणजे टिप्पणी करायचं, न्यूट्रल भाष्य. त्यामुळे मग लोकांना कोणी असं ऑब्जेक्शन कोणी घेतलं नाही आमच्या. या संदर्भात कधी आपल्याला कायदेशीर कारवाईंचा जसं डिफमेशन वगैरे असं काही सामना करावा लागला का? नाही, कारण मी असं नाही म्हणतो की आपण जेव्हा सिनियर लीडर्सविषयी आपण काही बोलतो तेव्हा त्यांना सेन्स ऑफ ह्युमर असतो. त्यांच्या अनुयायांना सेन्स ऑफ ह्युमर नसेल पण त्यांना ह्युमर असतो. म्हणजे आम्ही तुमच्या इकडे मुलुंडमध्ये बाळासाहेब ठाकरेंवरती आम्ही समोर बाळासाहेब बसलेले असताना आम्ही विनोद केले होते आणि त्यांनी आवर्जून मला फोन करून ती कसेट मागवून घेतली की फार छान झालं माझ्यावरती केलं असते. त्यामुळे ह्या लोकांचा एक सेन्स ऑफ ह्युमर असतो.
त्यांच्या बाकीच्या लोकांना तेवढं नसेल की बाळासाहेबांना असं कसे बोलले असं ते म्हणतील, पण बाळासाहेबांना असं कधी वाटलं नाही. आणि मला वाटतं प्रत्येक पार्टीमधले जे सिनियर माणसं आहेत ना त्यांना हा सेन्स ऑफ ह्युमर असतो. त्यामुळे आम्हाला कधीही कुठे कायदेशीर कार्यवाही वगैरे असं कधीच काही झालं नाही आमच्या पॉलिटिकल विषय निघालेला आहे आता. तर गेल्या काही वर्षांमध्ये साधारणपणे नरेंद्र मोदींच्या उदयानंतर पॉलिटिकल ॲडव्हर्टायझिंग हा खूप मोठा विषय झालेला आहे आणि आज ह्या क्षेत्रात देखील खूप मोठ्या प्रमाणात काम होतं आहे. तर ही पॉलिटिकल ॲडव्हर्टायझिंग जी आहे हे याला तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघता? नरेंद्र मोदींची जी कॅम्पेन होती त्याबद्दल मला क्रेडिट मिळालं नाही, पैसेही नाही मिळाले, पण ती लाईन मी लिहिली होती. अब की बार मोदी सरकार ही माझ्या नावावर रजिस्टर्ड लाईन आहे. तर तेव्हा मी ती लाईन लिहिली. तुम्ही त्यांना ते दिल्लीला घेऊन गेले, मीटिंगमध्ये गेले, ते कुणी लिहिले कोणाला आठवलं नाही, पण ते माझ्या नावावर रजिस्टर्ड आहे ती नाही. आम्ही ते रजिस्टर केलेली इकडे. तर मला वाटतं की हल्ली टेलिव्हिजनमुळे पॉलिटिकल ॲडव्हर्टायझिंगला जास्ती महत्त्व आलं आहे. पूर्वी काय व्हायचं की पूर्वी पेपरामध्ये तुम्ही जाहिरात दिली की तुम्हाला कुठल्याही माणसाचा स्वभाव काय आहे, ज्ञान किती आहे कळत नव्हतं. पण सध्या टेलिव्हिजनमुळे तुमच्या समोर जेव्हा लोक माईक घेऊन उभं राहतात आणि तुम्हाला प्रश्न विचारतात तेव्हा तो माणूस किती पटकन उत्तर देऊ शकतो, त्याला किती ह्या आपल्या विषयाची माहिती आहे हे हल्ली लोकांना पटकन कळतं. त्यामुळे हल्लीच्या काळात टेलिव्हिजन आल्यापासनं पॉलिटिकल ॲडव्हर्टायझिंगला एक वेगळं स्वरूप आलं आता की लीडर्स हॅव टू बी नॉलेजेबल आणि त्यांना तेवढं पटकन बोलता आलं पाहिजे. पटकन म्हणजे चांगलं बोलणं काही गरजेचं नाही आहे, पण त्यांना उत्तरं पटकन देता आली पाहिजेत. हे लोक तुम्हाला बघतायत. ते तुम्ही प्रेसमध्ये केलं की तुम्ही म्हणता की नाही मी असं बोललोच नाही, किंवा तुम्ही समजा आता ह्या कॅमेरा नसता इकडे आणि तुम्ही लिहून घेत असता तर मी म्हणतात एक 10 मिनिट थांबा मी जरा फोटो काढून येतो, तुम्हाला विचार करायला वेळ मिळतो तेव्हा. पण तुम्हाला टेलिव्हिजनसमोर तुम्हाला कॅमेरासमोर विचार करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे तुम्ही किती पटकन आपल्या विषयावर बोलू शकता हे लोक बघू शकतात, म्हणजे भारतभर बघू शकतात. त्यामुळे पॉलिटिकल लिडर्सना हे कळणं आणखीन हे त्यांनी आत्मसात करणं हल्ली फार गरजेचं झालं. एक्झॅक्टली. आणि कोणाला काय बोलू? सर स्वप्नेश दीक्षित माझं नाव. मी पण रहिजा स्कूल ऑफ 90चा पासआउट स्टुडंट आहे. मी आता एज्युकेशन फील्डमध्ये काम करतो. मला एक प्रश्न तुम्हाला विचार की 90sमध्ये ॲडव्हर्टायझिंग एका पॉझिटिव्ह वेने चाललेली होती आणि त्यावेळेला तुम्ही ओनिडाची एक निगेटिव्ह ॲड घेऊन आला होता. निगेटिव्ह नेबर्स एनवी ओनर्स प्राईड. तर मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा लोकांचा अशा वेळेला हे कसं असतो? ती ॲड निगेटिव्ह नव्हती. तेव्हा होतं काय की तेव्हा इतके जे काही टेलिव्हिजन सेट्स होते तेव्हा खूप EC TV वगैरे होते, ते सगळे एकाच टाईपचे ॲड्स करायचे की जॅपनीज टेक्नॉलॉजी किंवा जर्मन टेक्नॉलॉजी, बेटर पिक्चर वगैरे. तर त्यात ओनिडाने जेव्हा हे नेबर्स एनवी ओनर्स प्राईड हे असं तो डेव्हिल निर्माण केला तेव्हा ॲडव्हर्टायझिंगमध्ये तुम्ही स्टँड आउट होणं फार गरजेचं असतं. त्याला आम्ही म्हणतो की मी टू ॲडव्हर्टायझिंग, म्हणजे हे म्हणतात तसंच मी पण, आमचं पण प्रॉडक्ट तसंच आहे, ह्याला अर्थ राहत नाही. तेव्हा तुम्ही काहीतरी वेगळं करणं ते मला वाटतं तेव्हा ओनिडाने ते वेगळं तेव्हा केलं होतं. म्हणजे टेलिव्हिजन कॅटेगरीमध्ये त्यांनी जेव्हा तो डेव्हिल आणला आणि तो डेव्हिल म्हणजे हे वॉज द डेव्हिल ऑफ एनव्ही असं त्यांनी केलं, त्यामुळे ती ॲड खूप गाजली होती. आणखी एक शेवटचा प्रश्न घेऊया आपण. सर नमस्कार, मी डॉक्टर संतोष कावेरकर. यश म्हणजे काय या विषयावरती मी स्वतः लिखाण करतो. मला सर विचार तुम्ही एक ॲक्टर ते ॲडव्हर्टाइजमेंट हा कसा काय प्रवास कसं काय पटकन थोडंसं वेगळ्या लाईनमध्ये जाण्यामागे काय? म्हणजे आम्ही बघतो की भरत दाभोळकर ॲक्टरसुद्धा आहेत, ते लेखकसुद्धा आहेत, ते ॲडव्हर्टायझिंगमध्ये सुद्धा आहेत आणि ते एक अख्खी लँग्वेज त्यांच्या नावावर आहे. हे सगळं कसं काय जमतं? म्हणजे माझ्या मते एवढं सगळं फक्त आचार्य अत्रेंनीच केलं होतं. ॲक्टिंग मला काय झालं की मी खरं म्हणजे वकील आहे, मी LLB आहे. एक मिनटं, आज मी डिक्लेअर करतो भरत दाभोळकर वकील सुद्धा आहेत. मी LLB आणि बिझनेस मॅनेजमेंट केलं आहे. भरत दाभोळकर बिझनेस मॅनेजमेंट सुद्धा करतात. ॲडव्हर्टायझिंगमध्ये याची काही इच्छा नव्हती. मला IPS होऊन पोलिसात जायचं होतं, पण मी नाही गेलो म्हणून मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये शिरलो. आणखीन ॲडव्हर्टायझिंगमध्ये असताना मग मी नाटकं लिहायला चालू केली आणि पहिलं नाटक मी तुझ्या पाशी इंग्लिशमध्ये लिहिलं. ते खूप गाजलं. ते गाजलं म्हणजे असं गाजलं की ती भाषा वेगळी होती आणि त्यात काम करणारी माणसं जबरदस्त होती. म्हणजे मनमोहन कृष्ण, आत्माराम भेंडे, किशोर प्रधान, दिलीप प्रभावळकर. तर ह्या लेवलची ॲक्टिंग कोणी इंग्लिश ऑडियन्सने बघितली नव्हती, कारण इंग्लिश ऑडियन्सना त्या लेवलचं इंग्लिश नाटकात कोणी काम करणारी माणसं नव्हती ह्या लेवलची ॲक्टिंग करणारी. वृषाली गोखले तशी माणसं आमच्यावर होती. तर त्यामुळे ते नाटक फार गाजलं. मग ते गाजल्यावरती मग आता पुढच्या वर्षी आपण आणखीन एक नाटक करूया असं करत ते वाढत गेलं. मग आतापर्यंत माझी आता 32 नाटकं लिहून झाली आणि डिरेक्ट करून झाली. मग ते करत असताना कोणीतरी आलं की म्हणाला सिनेमात काम करणार का? मग शाहरुख खान एक सिनेमा करत होता 1, 2 का 4 म्हणून. तर तो म्हणाला भरत काम करणार का?
म्हटलं मुंबईत शूटिंग असेल तर मी करीन, कारण म्हटलं माझी एजन्सी आहे, मला बाहेर नाही जाता येणार. मग त्यात काम केलं. मग मला रामगोपाल वर्माचा फोन आला की तुझं जे काम बघितलं तर आमचं एक कंपनी म्हणून आम्ही सिनेमा काढतो आहे, त्यात एक मिनिस्टरचं काम आहे, ते करणार का? म्हटलं बरं. मग ते काम केलं. मग मला रजनीकांत आफ्रिकडनं फोन आला की आम्ही तो सिनेमा बघितला, तर मी एक सिनेमा करतो आहे, त्यात तामिळनाडूच्या चीफ मिनिस्टरचं काम आहे, तर तू करशील का? तामिळमध्ये सिनेमा आहे. मग मी असं करत ते वाढत गेलं. शेवटचा प्रश्न. हाय, गुड इव्हनिंग सर. मी गणेश गोडसे. माझा प्रश्न असा आहे की ॲडव्हर्टायझिंग फील्डसाठी इन इंडिया अँड इन ॲब्रॉड फ्युचर कसं आहे आणि आपण कोणत्या अँगलने बघता त्या, ॲज अ करिअर किंवा ॲज अ बिझनेस, कोणत्या अँगलने बघाल तुम्ही या फील्डकडे? फ्युचर उत्तम आहे, कारण अतिशय सुंदर फील्ड आहे ॲडव्हर्टायझिंग. तर मी लोकांना नेहमी सांगतो की ॲडव्हर्टायझिंगमध्ये 2 गोष्टींची फार गरज आहे. एक म्हणजे क्रिएटिव्हिटी आपण जे म्हणतो ते, आणि दुसरं गेंड्याची कातडी. कारण ॲडव्हर्टायझिंगमध्ये तुम्हाला दररोज रिजेक्शन असतं, हे कुठल्याही फील्डमध्ये नसतं. इतकं रिजेक्शन तुमच्या आयडियाचं कुठल्याही दुसऱ्या फील्डमध्ये होत नाही. कारण बाकीचे समजा सिनेमा काढला तर तुम्ही वर्षातनं एक सिनेमा काढाल, आपण दररोज एक कॅम्पेन करतो आणि दररोज ती कॅम्पेन क्लायंट रिजेक्ट करतो आणि परत नवीन करून आण म्हणून सांगतो, आणि हे हसतमुखाने करत राहायला लागतं. मी लोकांना म्हणतो की क्रिएटिव्हिटी इज वन साईड, पण तुम्हाला ती जी गेंड्याची कातडी लागते की मी दररोज रिजेक्शन सहन करून हसतमुखाने परत परत नवीन नवीन आयडियाज काढून, नाही तर म्हणाल की तुम्हाला तुमची मला पसंत पडत नाही, आम्हाला हे दुसरी एजन्सी आमच्या समोर तयार आहे, अशा 50 एजन्सीसुद्धा समोर तयार असतात. तेव्हा हे करत राहणं सारखं नवीन आयडियाज, त्यासाठी जे तुम्हाला हसतमुखपणे रिजेक्शन स्वीकारण्याची जी तुम्हाला एक ॲबिलिटी लागते ती फार गरजेची आहे. तर हे होते भरत दाभोळकर. भरत दाभोळकरांना अनेक प्रश्न या ठिकाणी आणखी विचारावसे वाटत आहेत. माझ्याकडे नेहमी वेळ कमी असतो, आज माझ्याकडे टेप कमी आहे, पण तरी सर जो वेळ दिला तुम्ही त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. वेलकम. हॅपी. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयवदानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर.